नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आपल्या सर्व भावी शिक्षकांचं प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मित्रांनो, मानसशास्त्र हा विषय केवळ पाठांतराचा नाही, तर तो समजून घेण्याचा आहे. आपल्या मिशन 1000 प्रश्न या विशेष मालिकेतील आज आपण भाग 9 मध्ये पोहोचलेलो आहोत. आजचे प्रश्न हे विशेषतः अध्ययन, संक्रमण आणि बुद्धिमत्ता यांसारख्या घटकांवर आधारित परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण नवीन प्रश्नांची सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आपण भाग 8 मध्ये विचारलेल्या होमवर्क प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? बघा, प्रश्न असा विचारला होता, ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजेच निरीक्षणातून शिकणे हा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला आहे? हा प्रश्न होता आणि याचं अचूक उत्तर आहे अल्बर्ट बांडुरा. तर बघा, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की अल्बर्ट बांडुरा यांच्या मते मुले आपल्या सभोवतालच्या व्यक्तींच्या वर्तनाचं निरीक्षण करून आणि त्याचे अनुकरण करून शिकत असतात. त्यांनी प्रसिद्ध बोवो या प्रयोगाद्वारे हे सिद्ध केलं की मुले सामाजिक परिस्थितीतून सर्वात जास्त शिकतात. म्हणूनच याला सामाजिक अध्ययन सिद्धांत असेही म्हटलेलं आहे. चला आता आपण मुख्य प्रश्नांना सुरुवात करू. मित्रांनो, मुख्य प्रश्न सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आपण कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि या कन्सेप्ट इथं क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही जरी प्रश्न आले, तरी ते प्रश्न तुम्हाला हमखास गुण देऊन जातील. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. चला प्रश्न पाहू आपण. पहिला प्रश्न, ज्ञानग्रहणाची डॅश डॅश ही पहिली पायरी आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 संवेदना, 2 अवबोध, 3 संबोध, 4 कल्पना. तर याचं अचूक उत्तर आहे संवेदना. बघा, ज्ञानेंद्रियांवर बाह्य उद्दीपकाचा परिणाम होणारी जी प्राथमिक जाणीव असते त्याला संवेदना म्हणतात. त्याच्यामुळं संवेदना हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अवबोध ही दुसरी पायरी आहे. हे ना, अवबोध म्हणजे अर्थ प्राप्त होणे आणि संबोध ही जी आहे ती ही तिसरी पायरी आहे. संबोध म्हणजे संकल्पना आणि कल्पना ही उशिरा घडणारी मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 संवेदना हे आहे. पुढील प्रश्न पहा. 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 कुशाग्र, 2 सामान्य, 3 अलौकिक, 4 असामान्य. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलौकिक. म्हणजेच त्याला आपण गिफ्टेड म्हणतो, है ना. तर टर्मनच्या वर्गीकरणानुसार 140 प्लस बुद्ध्यांक असणाऱ्या अलौकिक किंवा म्हणजे जे मुलं असतात त्यांना अलौकिक किंवा प्रतिभावान म्हटलं जातं. तर इतर पर्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे सामान्य जे आहे ते 90 ते 109 असतं आणि कुशाग्र जो आहे तो 120 ते 139 पर्यंत त्यांचा बुद्ध्यांक असतो. पुढील प्रश्न, समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवाने मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच डॅश 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 असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मरण. पूर्वानुभव मेंदूत साठवणे आणि गरज पडल्यावर ते पुन्हा जागृत करणे म्हणजे पुनरुज्जीवन करणे, या प्रक्रियेला स्मरण असं म्हटलं जातं. प्रतिमा हे स्मरणाचं साधन आहे, म्हणजे चित्र दिसणे वगैरे, पण ती एक काही प्रक्रिया वगैरे नाहीये. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मरण. पुढील प्रश्न, एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास डॅश 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 असे म्हणतात. बघा, अनुकूल विचारलेलं आहे. अनुकूल म्हणलं तर बघा पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 धन संक्रमण, 2 ऋण संक्रमण, 3 शून्य संक्रमण आणि 4 शक्तिवादी संक्रमण. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धन संक्रमण म्हणजेच
पॉझिटिव्ह ट्रान्सफर. एका ज्ञानाची दुसऱ्या ज्ञानासाठी मदत होणे. जसं सायकलवरून समजा सायकल चालवायला शिकलेला असतो, मग त्याचा उपयोग त्याला मोटर सायकल शिकण्यासाठी होत असतो. याला आपण धनसंक्रमण असे म्हणतो. पुढील प्रश्न, मानसिक शक्तींचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं. असा विचार मांडणारी उपपत्ती ही डॅश 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 उपपत्ती म्हणून ओळखली जाते. याचा पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 समष्टीवादी, 2 सामान्यीकरण, 3 समान घटक, 4 शक्तिवादी. तर याचं अचूक उत्तर आहे शक्तिवादी. पर्याय क्रमांक 4. फॅकल्टी थिअरी म्हणतो आपण त्याला. मेंदूचे स्नायू बळकट केले की सर्व विषयांमध्ये प्रगती होते. हा जुना विचार या उपपत्तीचा आहे. तर इतर बघा पर्याय समान घटक आहे ती थॉर्नडाईकची आहे आणि सामान्यीकरण जे आहे ती जडचे आहे. तर या ठिकाणी अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांशी पालक व शिक्षकांचा व्यवहार डॅश 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 असावा. पर्याय दिलेले आहेत. 1 मित्रत्वाचा, 2 मार्गदर्शकाचा, 3 अलिप्ततेचा, 4 चिकित्सक. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मित्रत्वाचा. कारण तुम्हाला सांगतो, कुमारावस्थेत मुलांमध्ये शारीरिक मानसिक बदल होत असल्यानं त्यांना आदेशापेक्षा मैत्रीपूर्ण जो संवाद असतो त्याची अधिक गरज असते. त्यामुळं म्हणजे मित्रत्वाचा जो व्यवहार आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, धाडसीपणा हा गुण डॅश 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 अवस्थेत सर्वात अधिक दिसून येत असतो. तर याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 किशोर, 2 बाल्य, 3 शैशव, 4 प्रौढ. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किशोर. कारण बघा, या वयामध्ये जोखीम पत्करणे आणि स्वतःला सिद्ध करणे या वृत्तीमुळे धाडसीपणा मुलांमध्ये जास्त असतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किशोर. पुढील प्रश्न, अग्रत संघटक प्रतिमानाची निर्मिती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने केली आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 डेव्हिड हंट, पर्याय 2 हिल्डा टाबा, पर्याय 3 जीन पियाजे आणि पर्याय 4 डेव्हिड असुबेल. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेव्हिड असुबेल. जुन्या माहितीत नवीन माहिती जोडण्यासाठी हे प्रतिमान वापरले जाते. मित्रांनो, लक्षात असू द्या, तुम्हाला हे प्रश्न पाठच करून ठेवायचेत आणि हेच प्रश्न तुम्हाला तिथं परीक्षेत दिसतील. त्यामुळं तुम्ही हे प्रश्न काळजीपूर्वक पहा, त्याचं विश्लेषण शांततेने ऐका, नेमकं काय सांगतोय ते, आणि हे प्रश्न पाठ करून ठेवा. पुढील प्रश्न, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत डॅश 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 यांनी मांडला. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 गार्डनर, पर्याय 2 थॉम्सन, पर्याय 3 गिलफोर्ड आणि पर्याय 4 गोलमन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गार्डनर. त्यांनी काय केलेलं आहे, बुद्धिमत्तेचे 8 विविध प्रकार, जसं की भाषिक, संगीत, तार्किक, असे 8 विविध प्रकार सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न, शैशवावस्थेतील मूल हे डॅश 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 असते. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आत्मकेंद्रित, 2 अनौपचारिक, 3 कुशल, 4 कर्तव्यदक्ष. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्मकेंद्रित. लहान मुलांना जगाकडे केवळ स्वतःच्या नजरेतून पाहण्याची सवय असते, ते आत्मकेंद्रित असतात. पुढील प्रश्न, संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देणारी डॅश 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 प्रक्रिया होय. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 शारीरिक, 2 मानसिक, 3 बौद्धिक, 4 भावनिक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानसिक. संवेदना जी आहे ती ही मेंदूशी संबंधित असल्याने ती एक मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, दोन्ही परिस्थिती भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही. अशा संक्रमणास डॅश 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 असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 धन, 2 ऋण, 3 शून्य आणि 4 शक्तिवादी. तर याचं
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शून्य संक्रमण. दोन गोष्टींचा काहीच संबंध नसणे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पोहणे आणि गाणे शिकणे याचा काहीही अर्थार्थी संबंध नाही. याचा कुठलाही परिणाम एकमेकांवर होत नाही. त्यामुळे या ठिकाणी शून्य संक्रमण होत असते. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शून्य संक्रमण. पुढील प्रश्न. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजेत असं मत डॅश डॅश यांनी मांडले. पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक, 2 बॅगले, 3 जट, 4 स्किनर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅगले. त्यांनी आदर्शांच्या संक्रमणाचा सिद्धांत त्यांनी काय केला होता? आयडियलचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत त्यांनी मांडला होता. पुढील प्रश्न. बालकाच्या आवडीनिवडी डॅश डॅश अवस्थेत निश्चित होतात. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 जन्मपूर्व, 2 शैशव, 3 कुमार, 4 किशोर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किशोर. या वयामध्ये म्हणजेच किशोर वयात मुलांची एक विशिष्ट ओळख तयार होते आणि त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आवडीनिवडी या ठिकाणी पक्क्या होऊ लागतात. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ ब्रूस जॉईस आणि मार्शा विल हे डॅश डॅश ह्या मानसशास्त्रीय संबोधाचे जनक मानले जातात. पर्याय 1 सामाजिक बांधिलकी, 2 अध्यापनाची प्रतिमाने, 3 स्वयं अध्ययन, 4 पर्यवेक्षित अध्ययन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्यापनाची प्रतिमाने. पुढील प्रश्न बघा. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना डॅश 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 यांनी मांडली. पर्याय क्रमांक 1 डॅनियल गोलमन, 2 गार्डनर, 3 थॉम्सन आणि 4 मेंडेल. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॅनियल गोलमन. यशासाठी बुद्ध्यांकापेक्षा म्हणजेच IQ पेक्षा भावनांचे महत्त्व जास्त असते. म्हणजे IQ पेक्षा EQचे जास्त महत्त्व असते. हे डॅनियल गोलमन यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जी आहे ती डॅनियल गोलमन यांनी सांगितलेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की बुद्ध्यांकापेक्षा भावनांकाचे महत्त्व जास्त असते कुठल्याही यशामध्ये. पुढील प्रश्न. डॅश 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 समाजाची छोटी प्रतिकृती आहे. पर्याय या ठिकाणी 1 वाचनालय, 2 शाळा, 3 क्रीडांगण, 4 रंगमंच. या ठिकाणी बघा तुम्हाला याचं अचूक उत्तर माहिती आहे. अत्यंत सोपं आहे. आपण कमेंटमध्ये नक्की सांगा याचं उत्तर काय आहे. कारण जॉन डुई यांचं म्हणणं असं होतं की स्कूल इज अ मिनी म्हणजे सोसायटीचा जो आहे ना तो एक मेन घटक आहे. त्याची एक छोटी प्रतिकृती आहे असं त्यांना सांगायचं होतं. त्यामुळं याचं अचूक उत्तर आहे शाळा. शाळा ही समाजाची काय आहे? छोटी प्रतिकृती आहे. पुढील प्रश्न बघा. समान घटक उपपत्तीचा पुरस्कार डॅश 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 या मानसशास्त्रज्ञाने केला. पर्याय क्रमांक 1 जड, 2 बॅगले, 3 थॉर्नडाईक आणि 4 प्यावलॉव. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक. म्हणजे त्यांनी बघा 2 विषयात घटक जेवढे समान तेवढे त्याचं संक्रमण जास्त असं या ठिकाणी थॉर्नडाईकने आपला विचार मांडला होता. म्हणजे गणित आणि भौतिकशास्त्र बघा या 2 बरेच घटक त्या ठिकाणी समान असतात. त्यांनी समान घटक उपपत्तीचा पुरस्कार केलेला आहे. पुढील प्रश्न. विद्यार्थ्यांच्या वाचन व भाषण कौशल्याकडे अधिक लक्ष पुरविले पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन व भाषण कौशल्याकडे अधिक लक्ष डॅश डॅश पुरविलं पाहिजे. तर पर्याय दिलेले आहेत. शैशवावस्थेत, किशोरावस्थेत, कुमारावस्थेत, बाल्यावस्थेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाल्यावस्थेत. म्हणजे भाषा विकासाचा वेग बालपणी सर्वाधिक असतो. त्यामुळे याच वयात वाचन आणि भाषणावर भर द्यायला पाहिजे.
त्यामुळे बाल्यावस्थेमध्ये विद्यार्थ्यांचं जे वाचन आणि भाषण कौशल्य आहे ते त्याच्याकडे अधिक लक्ष पुरवलं पाहिजे. पुढील प्रश्न, शिक्षण म्हणजे डॅश डॅश मधील विकसनशील बदल होय. पर्याय दिलेले आहेत. 1. शिस्त, 2. वर्तन, 3. स्वभाव, 4. अनुभूती. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वर्तन, बिहेवियर ज्याला आपण म्हणतो. म्हणजे वर्तनातील जो इष्ट बदल आहे त्यालाच शिक्षण असं म्हटलं जातं. म्हणजेच एज्युकेशन इज द मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर, वर्तनातला बदल. पुढील प्रश्न बघा, स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे हे डॅश डॅश अध्ययनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे हे डॅश डॅश अध्ययनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पर्याय दिलेले आहेत. 1. पर्यावरण, 2. सामाजिक, 3. संवादक्षम आणि 4. सहयोगीवादी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सहयोगीवादी. सहकार्य किंवा गटात शिकल्यामुळं मुलं एकमेकांकडून शिकत असतात आणि हळूहळू ते काय मग होतात, स्वावलंबी होतात, म्हणजे स्वयं अध्ययन करण्यासाठी पात्र होतात. पर्यवेक्षित अध्ययन हे देखील याचं उत्तर असू शकतं, पण पर्यायात ते नाहीये. तर सहयोगीवादी योग्य या ठिकाणी उत्तर आहे. पुढील प्रश्न, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे डॅश डॅश होय. तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. 1. अवबोध, 2. संबोध, 3. अवकाश आणि 4. अभिरुची. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अवबोध. म्हणजेच बघा, विश्लेषण याचं जे आहे त्याच्यामध्ये असं सांगू शकतो आपण की संवेदना आणि त्याचा अर्थ आहे ना, तर संवेदनेला अर्थ प्राप्त झाल्यावर अवबोध तयार होत असतो. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध आहे ना, असं या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर आहे अवबोध. पुढील प्रश्न, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॅश 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 निर्माण करणं आवश्यक आहे. पर्याय दिलेले आहेत. 1. प्रेरणा, 2. प्रतिकार, 3. शांतता, 4. संवाद. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रेरणा, ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो. जर मोटिवेशन नसेल तर अध्ययन घडत नाही, असं स्किनर यांचं म्हणणं होतं. म्हणजे जर प्रेरणाच नसेल तर अध्ययन घडत नाही, असं स्किनर यांनी म्हटलं होतं. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे प्रेरणा. पुढील प्रश्न, मानसिक वय ही संकल्पना डॅश 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 या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली. पर्याय 1. गाल्टन, 2. बिने, 3. बॅगले आणि 4. बेल. याचं अचूक उत्तर आहे बिने, ज्यांना आपण अल्फ्रेड बिने म्हणतो. यांनी यांचं जे आहे म्हणजे मानसिक वय ही संकल्पना आहे. तर पुढील प्रश्न, अध्ययन संक्रमण म्हणजे डॅश डॅशचे स्थानांतरण होय. ते पर्याय दिलेले आहेत. 1. अनुभव, 2. ज्ञान, 3. घटना, 4. कल्पने. म्हणजे बघा, कल्पनेचे, घटनेचे का ज्ञानाचे का अनुभवाचे, असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ज्ञानाचे. तर शिक्षक मित्रांनो, आज आपण 225 प्रश्नांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता वेळ आहे आजच्या विशेष होमवर्क प्रश्नाची, ज्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, माणसाच्या रंगसूत्रांची एकूण संख्या डॅश 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 असते. पर्याय: ए 64, बी 46, सी 23, डी 32. चला कमेंट करा या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे. बघूया किती जणांचं उत्तर अचूक येतं आहे ते. सर्वांनी या ठिकाणी कमेंट करायची आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग 9 तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट केली तर मला प्रोत्साहन मिळतं. तुमच्या शंका दूर झाल्या का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिसादावरूनच मला पुढचे भाग बनवण्यासाठी जे आहे ते ऊर्जा मिळत असते. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. प्रतिमा मराठी चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा. भेटूया भाग 10 मध्ये. धन्यवाद. जय हिंद.